तर तो पैसा ईश्वरी साधनेतील मार्गस्थ आहे, वाटाड्या आहे. कारण आज या जगामध्ये पैशांचा त्याग करणं कुणाला शक्य नाही. तुम्ही भगवंताची भक्ती करत आहात, ती मूर्ती घेण्यासाठी सुद्धा पैसा लागतो, मंदिरं बांधण्यासाठी सुद्धा पैसा लागतो, ग्रंथ विकत घेण्यासाठी सुद्धा पैसा लागतो. पैसा जर नसेल आणि ग्रंथोपजीवी आहे, विशेष लोकी आहे, अर्थार्जन करण्यासाठी तो ग्रंथ आहे. आज तो विकला जातो म्हणून त्याला निर्माण करणारी माणसं आहेत, तर त्याची काहीच मूल्य जर नसतं, अध्यात्माच्या ठिकाणी त्याचं मूल्य आहे. अनमोल अशी ज्ञानेश्वरी आहे, अनमोल असा गाथा आहे, अनमोल असं संत साहित्य आहे. परंतु त्याची जर विक्रीच झाली नाही तर पुन्हा त्या प्रती कालबाह्य ठरून जातील, त्या दुर्मिळ बनून जातील. परिणामी त्या प्रती शोधायच्या कुठे? तेव्हा